गणरायाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्याचा गृहिणीचा कल असतो. कोकणात तर घरोघरी गणपती बसवतात. त्यासाठी नैवेद्य पण खास पद्धतीने बनवतात. त्यातच 5 भाज्या, उकड काढून मऊसूत तांदळाचे मोदक बाप्पाचे आवडते खाद्य. इथे तुम्हाला मी 5 भाज्या व मोदक बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ लावून घेतले. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते. मोदकाची तयारी करण्यासाठी कढईमध्ये तूप टाकले. 1 नारळ खोवून घेतला व 1 वाटी गूळ चिरून दोन्ही मिक्स करून घेतले. सतत हलवत राहणे म्हणजे तळाला चिटकत नाही. छान एकजीव झाले. वेलची व खसखस टाकून घेऊ व थंड करायला ठेवून देऊ. आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम केले. लसूण टाकून घेतला. कांदा व हिरवी मिरची टाकून परतून घेतली. धुवून निथळत ठेवलेली मेथी त्यावर परतली. मेथीची भाजी मी कापून ठेवली होती आधीच आणि चांगलं पाणी निथळून ठेवलं. आता थोडी ती वाफेवर शिजवून घेऊया. मग चवीनुसार थोडं मीठ घालू त्यात व आता एक साईडला चांगली फिरवून घेऊया आणि एक साईडला वेगळीकडे ठेवून देऊ. आता लगेचच दुसरी कढई पण घेऊया. आता ही पूर्ण त्या साईडला फिरवून घेते मी भाजी आणि एका कढईमध्ये आता पुन्हा तेल टाकते आणि दुसरी भाजी मी शिजवून घेते. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची तेलावर परतली व भेंडी जी कापून ठेवली होती, मी भेंडी आधीच धुवून छानपैकी कापून ठेवली, ती त्यावर परतणार आहे. मेथीची भाजी तयार झालेली आहे. त्यावर खोवलेला नारळ टाकला. 2 वेळा छान परतून घेतला. मेथीची भाजी तयार झाली. आता कांदा आणि हिरवी मिरची आणि हळद, मीठ हे दोन्ही टाकून कापलेली भेंडी त्यावर परतली आणि पटकन त्याच्यावर झाकण ठेवून छान 2-3 वाफा काढल्या. आता तिसरी भाजी पण मी लगेचच करायला घेणार आहे. आता ही झालेली भेंडी आहे त्यावर पण थोडा खोवलेला नारळ टाकून घेऊया. कोकणामध्ये ह्याच पद्धतीने सर्व भाज्या बनवतात आणि हा खोवलेला नारळ टाकला तर त्याची चव तर खूप अप्रतिम येते. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. आता मी तिसरी भाजी करत आहे. त्यासाठी तेल गरम केलं, जिरे टाकली, कढीपत्ता, हिंग तेलावर परतला आणि जी चिरून ठेवली होती कोबी ती यावर परतली. पूर्ण छानपैकी तिचा वास जाईपर्यंत परतून घेतली. आता त्यावर कापलेला कांदा आणि हिरवी मिरची, हळद आणि मीठ चवीनुसार छान परतून घ्यायची व पाणी अजिबात न घालता झाकण ठेवून ती शिजवून घ्यायची. आता कुकरमध्ये 2 भाज्या शिजवून घेऊ. त्यासाठी मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं. ते तेलावर परतलं व मोठे 2 चमचे मालवणी मसाला टाकला. चांगला तेल सुटेपर्यंत परतला व त्यामध्ये वाटाणा आणि बटाटा छानपैकी भाजून घेतला. चवीनुसार मीठ टाकले व 3 वाट्या पाणी टाकून 2 शिट्ट्या केल्या. इकडे कोबीची भाजी पण तयार झाली. त्यावर किसलेले खोबरे टाकले. 5 भाज्या आता एकदमच छान तयार झाल्या. मोदकाच्या तयारीला लागूया. त्यासाठी तांदूळ पिठी चाळून घेतली. आता जेवढी तांदळाची पिठी घेतली त्याच मापाने तेवढेच पाणी उकळायलाही ठेवायचे. म्हणजेच 2 ग्लास मी त्यात पाणी घातले. आता हे 2 ग्लास त्यावर अर्धा ग्लास आणखी घ्यायचा व थोडे तूप आणि मीठ त्या पाण्यामध्ये घातले. छानपैकी ढवळून घेतले. आता पाण्याला एक उकळी आली की तांदूळ पिठी त्यात घातली. तांदूळ पिठी घातल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. त्यानंतर ती परातीमध्ये काढून घ्यायची व गरम असतानाच छानपैकी मळायची. तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील तर ग्लास किंवा दुसऱ्या कसल्याही साहाय्याने तुम्ही ती तांदूळ पिठी चांगली मळून घ्या. आता तेलाचा हात लावायचा व थोडी कोमट असतानाच छानपैकी ती मळून घ्यायची. जेवढी तुम्ही तांदूळ पिठी छान मळताल तेवढेच मोदक अगदी सुबक छान तयार होतात. त्यासाठी हे पीठ शक्य तितके छान मळावे म्हणजे त्याला कळ्या छान पडतात आणि मोदक सुबक होतो. आता मोदकाची पूर्ण तयारी झालेली आहे. तर थोडा पिठाचा गोळा पण घेऊया. त्यासाठी मी आता एक छोटा पिठाचा गोळा घेतला.
तो गोल गोल तयार करत पारी तयार केली त्याची. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाटण्याने लाटून पण घेऊ शकता. थोडंसं सारण त्यात भरायचं व हाताने त्याला सुबक कळ्या पाडायच्या. जर तुम्हाला हे जमत नसेल तर साच्यामध्ये पण तुम्ही मोदक तयार करून घेऊ शकता. आता हे टाकलेलं सारण वरच्या दिशेने पूर्ण असं भरून घ्यायचं आणि मोदकाचं तोंड बंद करायचं. सुबक मोदक तयार झालेला आहे. आता तो मी वाफवून घेत आहे. हळदीचे पानं मी लावून घेतलेले आहेत. तर त्यावर आता मी हळदीच्या पानावर वाफवून घेणार आहे. बघा आता दुसऱ्या पद्धतीने पण मी तसंच बनवत आहे मोदक. तुम्हाला हवं तर तसं बनवा किंवा साच्यामध्ये पण खूप छान बनतात मोदक. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे साचे येतात, तेही तुम्ही मागवून बनवू शकता. तर हाताने तर खूपच छान बनतात, पण त्याला थोडी मेहनत पण लागते तेवढीच. तुम्ही जेवढं छान प्रकारे बनवता तेवढं मोदक अगदी सुबक बनेल. आणि हे मी 15 मिनटे वाफवून घेणार आहे. हळदीच्या पानात मोदक जेवढे वाफवून तेवढं घरभर त्याचा सुगंध पसरतो. तर आता पहा हे 15 मिनटं वाफवलेले मोदक काय सुंदर झालेत. त्यानंतर मी आता पानं वाढायला घेणार आहे. तर पानं वाढताना आता मी डायरेक्ट नैवेद्यच काढणार आहे. तर पहा कशा पद्धतीने मी आता हे पान वाढत आहे. मोदक तर सुबक झालेत. नैवेद्याचे पान वाढताना प्रथम मीठ वाढले, त्यानंतर काकडी, मग पहिली भाजी. आता इथं ही 1 नंबरची भाजी, मग 2 नंबरची भाजी. आपण अशा प्रकारे 5 भाज्या बनवलेल्या आहेत. आता ही तिसरी भाजी मी वाढत आहे. त्यानंतर दोन्ही भाज्या एकदम बनवल्या होत्या ती ही वाटीत ठेवलेली आहे. चपाती वाढली व भाताची मूद काढली, त्यावर वरण घातलं व आता कुरडई ठेवली. आता बाप्पाचे आवडते मोदक त्यावर ठेवूया. असं नैवेद्याचं पान असेल तर बाप्पा एकदम खुश होतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.